8 मार्च आंतरराष्ट्रीय महिला दिन. सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आज महिलांच्या हक्कांची जागृती करण्याचा दिवस. तुम्हाला ठाऊक आहे काय? भारतातील महिलांना सर्वप्रथम हक्क प्रदान केले भारतीय संविधानाने. भारतीय स्वातंत्र्य लढ्यात असंख्य महिलांचा सहभाग होता. कित्येक महिला क्रांतिकारी देशाच्या स्वातंत्र्यासाठी शहीद देखील झाल्या. साहजिकच देशाच्या संविधान निर्मितीमध्ये त्यांचा सहभाग असणारच होता. संविधान निर्मितीमध्ये 15 महिलांचा सहभाग होता. स्त्रियांसंबंधीचे धोरण ठरवण्यात त्यांची महत्त्वपूर्ण भूमिका होती. त्यांच्या कर्तृत्वामुळे स्वतंत्र देशात पहिले राष्ट्रगीत गाण्याचा, राष्ट्राला ध्वज अर्पण करण्याचा मान महिलांना मिळाला. हंसा मेहता यांना घटनेवर सही करण्याचा मान मिळाल्याने स्वातंत्र्य लढ्यातील स्त्रियांच्या योगदानावर जणू सुवर्णमुद्राच उमटली. संविधानाने महिलांना काय दिलं? पूर्वीच्या काळी चूल आणि मूल एवढीच चौकट, पण संविधानानं दिला सन्मान. शिक्षण घेणं, घराबाहेर पडणं, नोकरी करणं शक्य झालं आणि विविध क्षेत्रात वरच्या जागा सांभाळता आल्या. पहिला म्हणजे मतदानाचा अधिकार. भारत हा जगातील पहिला देश आहे ज्यानं स्वातंत्र्य मिळाल्यापासून महिलांना आणि सर्व प्रौढांना मतदानाचा अधिकार दिला. ग्रामपंचायती लोकसभेपर्यंत निवडणुकीला उभे राहण्याचा हक्क मिळाला. शिक्षणाचा अधिकार. पूर्वी श्रीमंत घरातल्या मोजक्याच मुली शिकायच्या. आता गाव तिथे शाळा हे संविधानामुळे झाले बरं काय. लग्नाचे वय ठरवलं. पूर्वी लहान मुलींची लग्न लावली जायची. जरठ कुमारी विवाह सामान्य होते. त्यांच्या आरोग्यावर याचा परिणाम व्हायचा. आता संविधानामुळं पहिल्यांदा लग्नाचं वय झालं 16 आणि नंतर झाले 18. संपत्तीचा अधिकार मिळाला. संविधानामुळं आज वारशामध्ये महिलांना 50% संपत्तीचा अधिकार मिळालेला आहे. त्यापूर्वी असं नव्हतं बरं. प्रसूती रजेचा अधिकार. कामगार संघटनांनी केलेल्या आंदोलनामुळे स्वातंत्र्यापूर्वीच प्रसूती रजेचा अधिकार मिळालेला आहे. तो संविधान बनल्यानंतर कायम राहिला. महिलांना आरक्षण मिळालं. हजारो वर्षापासून शोषण झाल्यामुळं महिला पुरुषांच्या बरोबरीने आणण्यासाठी आरक्षणाची सुरुवात झाली आणि त्यामुळंच त्या शिकल्या आणि सरपंचापासून मुख्यमंत्र्यापर्यंत, पंतप्रधानमंत्रीपासून राष्ट्रपतीपदापर्यंत पोहोचल्या. समान कामाला समान दाम. कामगार कष्टकऱ्यांनी आंदोलन करून समान कामासाठी समान पगार मिळवला होता. संविधानामुळे ते शक्य झालं. हिंसाचार विरोधी कायदा, लैंगिक अत्याचार विरोधी कायदा, पास्को यासारखे कायदे महिलांच्या अधिकारासाठी फक्त संविधानामुळेच बनलेले आहेत. महिलांना पूर्वी घटस्फोट घेण्याचा आणि विधवा महिलांना पुनर्विवाहाचा अधिकार नव्हता. संविधानामुळे त्यांना घटस्फोट घेण्याचा अधिकार मिळाला. विधवांना पुनर्विवाहाचा अधिकार मिळाला. पोटगीचा अधिकारसुद्धा मिळाला. आज आपले सगळे प्रश्न सुटले.